काल अख्खी रात्र झाली झोपलेलं नाही म्हणून आज काय डोळा पिन उघडू वाटणाच झालाय. 10:30 वाजल्या म्हणून उठलो बाबांनो, ऊन तर काय निबारच चांगलं पडलंय बाहेर. घरला आल्या आल्या अंघोळ करून घेतली आणि पहिल्यांदा कांदा पोहांचा दुधा करायला चालूच केलं. आता काय मामाचं लगीन पिन झालंय, म्हणलं आता घर गाठलंच पाहिजे. बॅग हायची उचलली आणि गुंड्याला म्हणलं मला स्टँडवर नेऊन सोड. गुंड्या तर मला स्टँडवर सोडून घरला गेला. इथं टुकटुक पिन लागलंय पण मला काय घरला जाऊच वाटणं झालं. एका जागेला उभा राहून राहून वैताग आला म्हणून एका साईडला बसलो आणि पायावर पाय टाकला पिन. डुकडुक मध्ये बसून तर अर्धा तास झाला पण डुकडुक काय जागेवर हालायचं नावच घेणं झालं. या ट्रॅक्टरवाल्यानं ट्रॅक्टर नाही बरोबर रेल्वेच करून टाकल्या. नुसत्या टायल्या जोडून टाकल्या त्या आणि सगळं स्टँड जामच करून टाकलं. या तुमची नजर जिथवर जाईल तिथवर फक्त तुम्हाला टायल्या दिसणार आहे, त्या बाकी काय दिसणारच नाही. बस तर एकदाशी आली बाबांनो, आता काय डुकडुक मध्ये बसत नसतो. या कधी पण बस मध्ये बसताना आपण फक्त खिडकी साईडलाच बसतो, बाकी काय नाही. लालपरीतनं डायरेक्ट आपल्या ईश्वरपुरातून उतारलो. आता इथं वडाप धरायचं आणि डायरेक्ट वाटर गाठायचं. स्टँडवर आल्या आल्या वडाप गावलं, ते पण डायरेक्ट वाटरतच गावलं. वाटर गाव पण आपला असा आहे की काही सुटतच नाही. घरला येऊन बघतोय तर मम्मी घराला कुलूप घालून रानात गेल्या पण चावी हाय. विषय काय करतो, अन्यापाशी गाडी लावल्या ते पहिल्यांदा घेऊन येतो आणि मग बाकीचं काय असेल ते करतो. लग्नाला जायच्या टायमिंगला आपली गाडी आणण्याच्या गॅरेजवर लावून गेलतो. ती तर आता आणलीच पाहिजे. 2-3 दिवस झालं गाडीला काय कोणी हातच लावलेला नाही. तिच्या पोटा पाण्याचं पण काही तर बघितलंच पाहिजे. आता टाकी तर फुल करणारच. गाडी तर घरापाशी आणून लावली आणि भावांनो आता जाता जाता पॉज पण कराच.